ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नाराजी नाट्यानंतर डहाणूमधल्या प्रचार सभेतून एकनाथ शिंदेंची भाजपवर थेट टीका। अहंकाराच्या विरोधामध्ये आपण एकत्र आलोय, शिंदेंचं वक्तव्य। डहाणूमध्ये भाजपच्या विरोधात शिंदेंच्या उमेदवाराला दोन्ही राष्ट्रवादींचा पाठिंबा। मतं द्यायचं काम तुमच्या हातात तर निधी द्यायचं माझ्या हातात। माझ्या बाजूच्या उमेदवारांना निवडून दिलं नाही तर मी निधीमध्ये काट मारणार, अजित पवारांची मतदारांना धमकी। निधी जनतेच्या करातून दिला जातो, अजित पवारांच्या घरातून दिला जात नाही। अशा प्रकारे जनतेस मतासाठी धमकी देत असल्यास निवडणूक आयोग काय करतंय? अंबादास दानवेंचा निशाणा। मराठी हिंदी वादात कल्याणच्या अर्णवची आत्महत्या, भाजपचं शिवाजी पार्कात आंदोलन। ठाकरेंची सेना आणि मनसेनं भाषावाद पसरवल्याचा भाजपचा आरोप। भाजपचे नेते आता भाषिक प्रांतवाद पेटवायला लागलेत। संघ आणि भाजप भाषेचं विष पसरवतायत, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। भाजपकडनं आंदोलनापूर्वी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन, तर भाजप नेत्यांमुळे पोलिसांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी नियमित पूजेला मज्जाव केला। भाजपला अभिवादनासाठी त्यांचे नेते कमी पडले, किशोरी पेडणेकरांची टीका। शिवसेना आणि मनसे आधीच एकत्र आलेत, त्यासाठी कुणाच्या आदेश किंवा परवानगीची गरज नाही। मनसेला आघाडीमध्ये घेणार नाही हा काँग्रेसचा निर्णय व्यक्तिगत असू शकतो, संजय राऊतांचं ट्विट। मुंबईत ठाकरेंसोबत युती करण्यास शरद पवारांची राष्ट्रवादी आग्रही। काँग्रेस ठाकरेंसोबत गेल्यास महाविकास आघाडीला फायदा, मतविभाजन टाळण्यासाठी ठाकरेंसोबत जाण्यावर चर्चा करूयात, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीत एकमुखी निर्णय। मनसेसोबत युती करण्यास काँग्रेस सकारात्मक, मनसेसोबत विचारधारा जुळत नाही पण भाजप विरोधात एकत्र यायची गरज, विजय वडेट्टीवार यांचं भाष्य। काँग्रेस अमिबासारखा इकडे तिकडे पसरतो, मेंदू कोणाकडे हेच कळत नाही, मनसेच्या संदीप देशपांडे यांची टीका। महायुतीकडून नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून पालघर तर जालन्याच्या परतूरमध्ये अजित पवारांनी प्रचाराचा नारळ फोडला। मुख्यमंत्री फडणवीसही सोमवारपासून प्रचाराच्या मैदानात। पालघर जिल्ह्यामधील चारही नगर परिषदेवर शिवसेनेचा नगराध्यक्ष होईल, कुणीही आलं तरी आपला विजय रोखू शकत नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। पालकमंत्री गणेश नाईकांना शिवसेनेचं आव्हान। महाराष्ट्रामध्ये नाराजी नाट्य कोसळणार, भाजपच्या ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार। सामनातील दाव्याने खळबळ, नाराज शिंदेंना भाजप कवडीचीही किंमत देत नसल्याची टीका। हिंदू अस्तित्वामध्ये राहिले नाहीत तर जगाचं अस्तित्व संपेल, हिंदू धर्मानं एक नेटवर्क निर्माण केलंय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। अमेरिकेमधील लोकही विचारतायत अनगर कुठे, राजन पाटील कोण आहेत? जे शिव्या खातात तेच मोठे होतात, मंत्री जयकुमार गोरेंकडून माजी आमदार राजन पाटलांचं कौतुक। नगरपालिकेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हेवेदावे दूर ठेवावेत, गटबाजी करू नये, अन्यथा 5 वर्षासाठी पक्षाचे आणि नेत्याचे दार बंद, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद, कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यामुळे कामावर बहिष्कार। हिवाळी अधिवेशनासाठी सुरू असलेली सर्व कामं सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा ठप्प। अमित ठाकरे उद्या नवी मुंबई दौऱ्यावर, नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये जाऊन नोटीस स्वीकारणार, अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याला देखील अभिवादन करणार। नवासा प्रकरणी पवार कुटुंबियांची सीबीआय चौकशी करा, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल। 19 डिसेंबरला सुनावणी होणार, याचिकेत शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्या नावाचा समावेश। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ, आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकरला 3 दिवसांची पोलीस कोठडी। नाशिकच्या तपोवन परिसरातील झाडं तोडण्याप्रकरणी सोमवारी सुनावणी होणार, आतापर्यंत 900 हरकती प्राप्त। कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या साधू महंतांची व्यवस्था करण्यास काही झाडं तोडणं आवश्यक, प्रशासनाची भूमिका। सिडकोतर्फे 4508 घरांची गृहनिर्माण योजना जाहीर, आजपासून अर्ज करता येणार। योजनेमध्ये लॉटरीऐवजी थेट पसंतीची सदनिका निवडण्याचा पर्याय। देशात आजपासून 4 नवे कामगार कायदे लागू, 1 वर्षाच्या नोकरीनंतर फिक्स टर्म कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी मिळणार। धोकादायक क्षेत्रामधील कामगारांसाठी 100% आरोग्य सुरक्षा, तर महिलांना समान वेतन आणि ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।